काल ना माझ्या माहेरी होती आखाड पार्टी आणि मला सकाळी कळलं की आज आखाड पार्टी करायची आणि सगळ्यांना आमंत्रणंसुद्धा गेलेली आहेत. तर आता माझ्याकडे तर वेळ फार कमीच होता. मग मी आईला म्हटलं की तू चिकन मॅरिनेट करून ठेव आणि आलं लसूण पेस्ट करून ठेव, बाकीचं सगळं मी आल्यावर करते. तर मी पोचले 4 वाजता. 4:30 वाजता मी कामाला लागले आणि आधी इथं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि चिकनला फोडणी दिली. मग इथे भात करायला घेतला. म्हटलं जे नॉनव्हेज खाणार नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भात असा होईल, म्हणून मी फक्त ह्याच्यात आहे ना किचन किंग मसाला टाकून हा फोडणीचा भात केलेला आहे आणि त्याच्यात तुरीची डाळसुद्धा टाकली आहे. तर इथे मस्त असं चिकन तयार होतं आणि जास्त करून काही चिराचिरी न करता कांदा टोमॅटो आहे ना मिक्सरला वाटून घेतलेला आहे. वेळ तर तसा खूपच कमी होता, म्हणून जरा थोडंसं डोकं लावलं आणि मी इथे एक मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि त्याच्या स्क्वेअरमध्ये पुऱ्या केल्या. कारण जर गोल गोल पुऱ्या केल्या असत्या ना तर त्याच्या आजूबाजूचं इतकं म्हणजे पीठ उरलं असतं ना की ते पुन्हा लाटा पुन्हा लाटा आणि मग पीठ ते असं पूर्णपणे लाटून लाटून जरा थोडंसं हार्ड होऊन जातं ना, म्हणून मी ते स्क्वेअर पुऱ्या केल्यात आणि थोडंसं एकदम कडेला थोडंसंच पीठ जे उरत होतं ना तेच पुन्हा लाटावं लागलं आणि ह्या अशा पुऱ्या तयार झाल्या आणि अर्ध्या तासात माझ्या एवढ्या सगळ्या पुऱ्या तयार झाल्या होत्या. इतक्या कमी वेळात ना की माझा संपूर्ण जो स्वयंपाक होता चिकनचा तो फक्त आणि फक्त 1.5 तासामध्ये पूर्ण झाला होता. ते मलाच आश्चर्य वाटते की मी इतक्या पटकन एवढा सगळा स्वयंपाक तयार केला आहे. प्रत्येक बाई आहे ना आपल्या आपल्या सोयीनुसार आहे ना काही ना काही शॉर्टकट मारत असते. तर मी आज हा इथे शॉर्टकट मारलेला आहे आणि 25 जणांसाठी एकूण मी आज हे जेवण बनवलं होतं. तर असा होता आजच्या आमच्या आखाड पार्टीचा मेनू. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.